सौ सुमन साळी महिला व बालविकास संस्थेच्या सेक्रेटरी समाजसेविका प्रेमलाताई साळी यांच्या प्रयत्नातून विधवा एकल गरजू 7 महिलांना 10 लाखांपर्यंतचे टी स्टॉल, स्टेनलेस स्टीलचे व सर्व साहित्य, गॅस शेगडीसहित मिल्टन थर्मासहित अशा महिला स्वयंसिद्ध स्वयंरोजगारमार्फत मान्य श्री अनुशील मेंढे साहेब यांनी सौ सुमन साळी महिला व बालविकास संस्थेला समन्वय करून यातील 7 गरजू महिलांना दिला। यामुळे या महिला कमीत कमी 25,000 रुपये तरी प्रति महिना मिळवू शकतात व स्वयंसिद्ध होऊ शकतात। त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांचे पालन पोषण त्या चांगल्या प्रकारे करू शकतील। कोणापुढे हात पसरावा लागणार नाही। या टी स्टॉलचं उद्घाटन मान्य नगरसेविका स्वातीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यांनी रक्षितम ॲग्रो मिक्स कंपनीचे संस्थापक अनुशील मेंढे यांनी महिलांना दिलेल्या लाखो रुपयांचे टी स्टॉल व साहित्य याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। तसेच एकल महिला संस्थेचे प्रमुख माननीय हेरंबा कुलकर्णी सर, प्रेमलाताई साळी यांच्या प्रयत्नातून विधवा गरजू महिलांना सांगली येथे मिळवून दिल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन केलं। यामुळे या महिलांचे आशीर्वाद निश्चितच श्री अनुशील मेंढे कुटुंबाच्या व त्यांच्या टीमच्या पाठीशी राहतील असं त्या बोलल्या। रोजगार योजना यांची संस्था ते रक्षितम ॲग्रोटेक यांच्यातर्फे आणि सौ सुमन साळी महिला बालविकास विभाग संस्था यांच्या वतीने गरजू महिलांच्यासाठी हे टी स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत। मी माझी आई रेखा सुधाकर बोलतात, मी त्यांची मुलगी, मी CA करते आहे, पण आम्हाला आता सध्या रोजगारसोबत अर्थसहाय्य म्हणून हा टी स्टॉल आता मिळतो आहे, जो की आमच्यासाठी फारच उपयोगाचा आहे। आणि मी मनापासून अशा संस्था रोजगार योजना सौ सुमन साळी महिला संस्था आणि मॅडम आणि सरांचं मनपूर्वक आभार मानते। आणि त्यांनी सर्व गरजू महिलांना ही संधी दिली, हा रोजगारची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तरी सर्व महिलांच्या पण वतीने मी दोघांचे पण आभार मानते आणि थँक्यू मॅडम। आणि स्वयंसिद्ध योजना असं दिलेलं आहे, कारण आम्हाला आशा आहे की या सगळ्या महिला स्वयंसिद्ध होतील, स्वाभिमानानं त्यांचं आयुष्य जगू शकतील। ज्या महिलांना आता हे स्टॉल मिळालेले आहेत त्यांना मी रक्षितम ॲग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड करून हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं हित चिंतितो। आणि इथून पुढे ज्या महिलांना स्टॉल मिळणार आहेत त्यांनाही थोडंसं वेटिंगला थांबावं लागेल, परंतु निश्चितच सगळ्या महिलांची रिक्वायरमेंट आम्ही फुलफिल करण्याचा मनापासून प्रयत्न करू। या कार्यात आम्हाला सांगलीमध्ये साळीताईंनी खूप मदत केलेली आहे, त्यांनी योग्य त्या गरजू महिलांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर या प्रोजेक्टसाठी जिथं अडचण येईल तिथं शिंदेताई आमच्या मागे उभे राहतील असं त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे। त्याच्यामुळे ह्या दोघी आमच्या भगिनींच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट इथं फलद्रूप होईल अशी मला आशा आहे। तर सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। सर्वत्र महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय येतो। महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी सर्वत्र प्रयत्न तर होत आहेत, परंतु रक्षितम या प्रायव्हेट लिमिटेड संस्थेनं ही कंपनी आहे, जी कंपनी अहिल्यानगरमध्ये आहे, की ज्यांचा उद्देश असं ठेवलेला आहे की समाजातील विधवा, निराधार आणि अशा उपेक्षित असलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना खऱ्या अर्थाने त्यांच्या पायावर उभं करायचं। आणि त्याकरिता त्यांनी एक व्यवसाय शोधला की ज्या व्यवसायामधून त्यांना महिन्याला चांगलं अर्थार्जन होईल, त्यांना चांगले पैसे कमवता येतील, जेणेकरून या चहाच्या गाडा त्यांनी दिलेला आहे। आज आपण बघितलं तर हा गाडा जर तयार करायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये खर्च येतो। सर्वसामान्य महिलांना कुठेही कर्ज मिळत नाही आणि कर्ज मिळालं तर त्याला व्याज भरपूर असतं, अशा व्याजावर व्याज चालत असतं। तर अशा पद्धतीनं या प्रायव्हेट लिमिटेड संस्थेनं आमच्या साळे मॅडम सांगलीतल्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, सामाजिक समाजसेविका आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करतात। त्या 25 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत, त्याचबरोबर त्या सामाजिक कार्यात काम करत आहेत। तर त्या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात। तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क आला, त्यामुळं सांगलीमधील ज्या खरोखर गरजू महिला आहेत, उपेक्षित महिला आहेत, विधवा महिला आहेत आणि ज्यांना खरोखर या आपल्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्यासाठी या गाड्यांच्या 7 गाड्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामुळे सरांचं त्याचबरोबर साळे मॅडमचं विशेष करून मी मनापासून अभिनंदन करते। खरं म्हणजे समाजातील सांगलीतील लोकांना मी आव्हान करते की या महिला आहेत, या गोरगरीब महिला आहेत आणि या महिलेला अशा प्रायव्हेट लिमिटेड संस्थेनं प्रोत्साहन दिलेलं आहे, एका सामाजिक कार्यकर्तीकडून प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडून चहा प्यावा। नक्कीच हा चहा चांगला असेल
चवीचा असेल आणि नक्की या महिला आपल्या पायावर उभं राहतील आणि या कंपनीची सुद्धा त्याच पद्धतीनं भरभराट होईल. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत. महिलांचा खूप आनंदाचा दिवस मला वाटतो, कारण अशा महिला स्वयंसिद्ध रोजगार योजना आणि सुमन साळी महिला बालविकास संस्था सांगली यांच्या विद्यमाने अनुशील बेडे या रक्षिता ॲग्रोमिक्स कंपनीचे ते मालक आहेत. त्यांनी आमच्या समाजातील ज्या गरजू महिला आहेत, विधवा महिला आहेत, यांना हे स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे स्टॉल कसे उपलब्ध झाले आम्हाला, तर आम्ही अहमदनगर येथे 40 NGO एकत्र आलेलो होतो की ज्याचं नियोजन हेरम कुलकर्णी सरांनी केलेले होते. आणि या नियोजनामध्ये NGOच्या मीटिंगमध्ये मी सामील झालेली होते अहमदनगरला. आणि तिथं ते आमचे मेडे साहेब आलेले होते आणि त्यांनी ज्या एकल महिला आहेत त्यांचं दुःख ऐकून त्यांनी तिथं जाहीर केलं की आमच्या कंपनीतर्फे महिलांना 30 स्टॉल देतो. या 30 स्टॉलमुळं लगेच रोजगार सुरू होतो. त्याला भांडवल जे काय लागतंय ते संपूर्ण मी काही न पैसे घेता देतो. तर भांडवल म्हणजे तुम्ही बघितलं तर हा 30 स्टॉल जो आहे तो जवळजवळ 100 किलोचा आहे. आणि त्याला जे साहित्य जे लागणार आहे चहासाठी, किती पातेलं असेल, स्टेनलेस स्टीलचं पातेलं असेल, अगदी जर आग वगैरे लागली तर अशा ठिकाणी आपण केलेलं आहे त्यांनी अग्निशामकचं. तर अशा पद्धतीने संपूर्ण फ्रीमध्ये ते दिलेलं आहे. आणि प्रीमिक्स तेवढं विकत घ्यायचं आहे आणि दूध तेवढं विकत घ्यायचं आहे महिलांनी. आणि कमीत कमी 300 कप चहा खपवला तर त्या महिलेला 30,000 रुपये महिन्याकाठी मिळू शकतात. म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेला याच्यामध्ये तर कुठं काम नोकरी करायला गेला तर 5,000 पगार दे, 10,000 पगार दे. परंतु या स्टॉलमुळे ती स्वतः मालकीण होणार आहे आणि कोणाच्या हुकुमाखाली ती आमची एकल महिला राहणार नाही आणि तिला कुणी म्हणजे पलीकडे सर पण म्हणू शकणार नाही. तर यासाठी आमच्या स्वातीताई शिंदे ज्या आहेत रणरागिनी यांचं आम्ही बरंच सहकार्य घेणार आहे. कारण का तर आमच्या कुठल्या महिलेला कोण जर त्रास दिला तर ह्या आमच्या वाघिणी आम्ही सर्व तिथं तुटून पडू आणि त्या महिलेला कुणीही त्रास देऊ नये हेही आम्ही काळजी घेतलेली आहे ती स्टॉल चालवत असताना. आणि ती स्वतःच्या पायावरती उभं राहून 30,000 रुपये घरी आरामात नेणार आहे सगळा खर्च जाता वजा. तर अशा पद्धतीनं मी परत एकदा आमच्या अनुशील मेडे आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत जयादेवी आणि त्यांची टीम जी आहे सरांची रात्रंदिवस 15 दिवस या स्टॉल देण्यासाठी रात्रंदिवस राबलेले आहेत. अहमदनगरहून रात्रभर प्रवास करून हे त्यांनी ही स्टॉल इथंपर्यंत आणलेले आहेत. आणि एवढंच नाही तर त्यांनी काल ट्रेनिंगही दिलं आणि ॲग्रीमेंटही आम्ही महिलांचं घेतलेलं आहे की जेणेकरून याचा गैरवापर होऊ नये. ती स्टॉलचा फ्रीमध्ये मिळाल्यानंतर या काही ठिकाणी काही जण गैरवापर करणारे असतात किंवा काय, परंतु आमच्या महिला तशा नाही आहे. याचं दुप्पट चीज त्या करून दाखवतील अशी आशा मी व्यक्त करते आणि त्यांना या व्यवसायामध्ये भरभराट मिळो हीच आमच्या संस्थामार्फत आणि आमच्या ताईंच्या मार्फत मेडे साहेबांच्या मार्फत मी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद.